मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर सर्वप्रथम तुम्हाला जय भीम. तर आम्ही चाललो भीमा गोरेगावला 1 जानेवारी 500 महावीरांना मानवंदन करायला. तर आता घरच्यांना विचारू, त्यांना फर्स्ट टाइम आले जे गावावरनं, त्यांना कसं वाटते? कसं वाटते? बरं वाटते भीमा गोरेगाव. हा, गावावरनं स्पेशल भीमा गोरेगावला 500 महावीरांना मानवंदना द्यायसाठी स्पेशल आलेले आहेत गावाकडनं. पण प्रत्येक जागा हिंडून आलेले आहेत, अशी एक पण नाही. आपलं काय म्हणतात दीक्षाभूमी, परत चैत्यभूमीला पण गेलेलं आहे ना. फक्त 2 पॉईंट पाहायचे राहिले जिकोनचे. एक आहे भीमा गोरेगाव आणि दुसरा पॉईंट आहे तो महाल सत्याग्रह. हे पण दाखवून देऊ यांना. सर्व एकदम गिंडा एकदम ओके मध्ये बांधला रे भाऊ मामानं. किंवा 82-14 ओके मध्ये. हे पा टमाटर म्हणतात येईल. हे पा ओके. आता बघा आम्ही स्पाईन रोडले आहे. तर घरच्यांना विचारू भीमा गोरेगाव कसं वाटते? एवढी मोठी पब्लिक आहे भीमा गोरेगावले, दीक्षाभूमीले, चैत्यभूमीले एवढी मोठी पब्लिक येते. तरी पण वंचित बहुजन आघाडीचा एक पण सदस्य आमदार होत नाही, खासदार होत नाही. आता का आपल्या समाजाला विकले असं म्हणाव. तुम्ही पाहू शकता कितीतरी लाखोच्या संख्येनं पब्लिक इथं आलेली आहे विजय स्तंभाला. एवढीच पब्लिक दरवर्षी चैत्यभूमी, दीक्षाभूमीला पण येते. पण तरी आपला खासदार आमदार होत नाही. वंचित बहुजन आघाडीचा एक तरी खासदार आमदार करा, हे आम्ही तुमच्याशी विनंती करतो. नुसते दाखव्यासाठी कुठं बी जाऊ नका. हो, आमचा समाज, आम्ही तशी. जेव्हा मतदानात जाता तेव्हा तुमच्या घरात 1000 रुपये येतात. ते 1000 रुपये नुसते खिशात दाबून मत द्यायला देऊ नका. वंचित बहुजन आघाडीला आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही 1000 नांदी लागतात त्या दिवशी हा भारत तुम्हाला भीक मागायला भाग पाडेल, एवढं लक्षात ठेवा. 1000 रुपयासाठी तुम्ही मत विकता. भीमा गोरेगाव गेले, भीमा गोरेगाव, भीमा गोरेगाव गेले, भीमा गोरेगाव. आपल्यासाठी पोलीस प्रशासनाने सेफ्टी पॉईंटची व्यवस्था केलेली आहे, त्याचा वापर करावा. पुन्हा मावसर बोल त्यांनी तात्काळ संपर्क करायचा. सर्व आरोग्य खाली उतरे. भारत के खूप सर्व कामगार अधिकारी